नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मला बरेच म्हणजे आता मी टाकांचा व्हिडिओ टाकला होता. तर टाकांच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच ठिकाण म्हणजे बरेच जणांचे फोटो आले, टाकांचे देवघराचे फोटो पाठवले. तर मग मला अक्षरशः फार थोडंसं मनाला थोडंसं वाईट वाटलं की बाबा अक्षरशः पूजा कशी करावी हे सुद्धा लोकांना माहीत नाही, की देवांना कुठला गंध लावावा हे सुद्धा माहीत नव्हतं. कारण की टाकांचे व्हिडिओ बरेच मी बघितले. तर सर्वात प्रथम देवपूजा कशी करायची आणि नित्यपूजा देवघरातली टाकांची पूजा, मूर्तीची पूजा करताना काय नियम पाळावेत, हा खास व्हिडिओ ह्यासाठी आहे. नित्य या पू नित्यम नित नित्यं ह्या पूजेत देवशुचिर्भूत्वा समाहिता तस्य सर्वाणि कार्याणि सिद्धिं यान्ति न संशयः. गरुड पुराणातल्या अध्याय 23 मध्ये हा श्लोक आलेला. म्हणजे जो भक्त रोज शुद्ध होऊन देवाची पूजा करतो त्याची सर्व कामे सिद्धपूर्ण त्याचे होतात. त्याचे आयुष्य, आरोग्य आणि घर सुखी राहते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातली देवपूजा ही कर्त्या पुरुषांनीच करायला हवी. कारण की एवढं लक्षात ठेवा, कर्त्या पुरुषांनी जर ते रोज पूजा केली त्याचं पुण्य अख्ख्या घराला प्राप्त होतं. एक 10 मिनटं लागतात हो पूजेला, एक 5 मिनटं लागतात पूजेला. म्हणून तर मी सांगितलं आहे संख्या कमी करा देवघरातली, जेणेकरून तुम्हाला देवपूजेचा कंटाळा नाही आला पाहिजे. म्हणून देव थोडकेच असावे, जास्त देव नको, की त्याची पूजा करायला कंटाळा नको, त्रास नको. आता सर्वात पहिल्यांदा तुम्ही देवपूजा करण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी उठायचे, नित्यकर्म तुमचे करायचे, अंघोळ करायचे, दात घासायचे, करून शरीर व मन शुद्ध करायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि नित्य नंतर पूजा करायची आहे. आणि देवघर रोज स्वच्छ करायचं. देवमूर्तींना दररोज पाणी, फुलं आणि नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आता पाणी घालताना काय काय जण लक्षात ठेवा, जेव्हा देवपूजेतला आपण टाक ताम्हणामध्ये काढून घेतो तर आणि शक्यतो लक्षात ठेवा ताम्हणच वापरा, तांब्याचं भांडं वापरा, लोखंडाचं ताट वगैरे स्टीलचं ताट वापरू नका. गडवा पण तांब्याचाच वापरा. आणि लक्षात ठेवा देवपूजेमध्ये देव ओले राहता कामा नये. जेव्हा आपण त्याला स्वच्छ धुवून स्वच्छ कोरडे करून मग जागेवर ठेवा. कारण की जर देवता ओल्या राहिल्या की समजा त्यांचं ओल्या पण राहिलं तर घरामध्ये आजार पण येतं. म्हणून स्वच्छ देव कोरडे करा. देवांना कुठं पाणी राहिले का, ओले राहिलेत का हे अवश्य तुम्ही बघा. नंतर ते झाल्यानंतर देवतांना स्वच्छ तुमच्याकडे जर समजा अष्टगंध असेल तर अष्टगंध मिक्स करा, किंवा लाल गंधगोळी असेल ती सानवरती उघडा, किंवा चंदन असेल तर चंदन सानवरती उघडा. ते एका स्टीलच्या वाटीमध्ये हातावरती कधी चंदन उघडून अष्टगंध असं हातावरून कधीही देवाला अष्टगंध लावायचं नाही, किंवा कुठला गंध लावायचा नाही. एक छोटीशी ताटली घ्यायची, छोटीशी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये गंध काढायचा आणि त्या वाटीतून गंध देवाला लावायचा, लक्षात ठेवा. आणि पांढरा गंध, बरेच जणांचे मी टाकाचे फोटो मला आले तर अक्षर सगळ्यांनी पांढरे गंध म्हणजे पांढरी गंगोई जे गोपीचंद असतं ते लावले. पांढरं गोपीचंद हे फक्त पित्रांना वापरतो आपण, लक्षात ठेवा. आपण बाकी इतर कोणालाही लावत नाही. देवतांना जर तुमच्याकडे पांढरं गोपीचंद असेल, जर तुमच्याकडे ते अष्टगंध मिक्स असलेली जर लाल गंधगोळी नसल्यामुळे तर त्याच्यामध्ये अष्टगंध मिक्स करा आणि अष्टगंध मिक्स करून तो टिळा भगवंताला किंवा देवतांना लावा आपल्या घरातल्या. कृपया पांढरा गंध देवांना लावू नका, त्यामध्ये अष्टगंध मिक्स करा, लक्षात ठेवा. नंतर देवघरामध्ये चप्पल, जोडे, चामड्याच्या वस्तू ठेवू नयेत. देवघरामध्ये राग, द्वेष, गप्पा, अन्न सेवन करू नये. आणि इव्हन लक्षात ठेवा देवपूजा करताना तुम्ही जे कराल ते भगवंताला अर्पण करायचं, लक्षात ठेवा. काही कराल तुम्ही साधा चहा ठेवला तरी बाबा हे घ्या, कुलदेवता म्हणा, तुमचं इष्टदेवता स्वामी असतील, पंढरपूरचे आपले विठ्ठल रुक्माई असेल, किंवा दत्त महाराज असतील, किंवा साईबाबा असतील, किंवा कुठलेही इष्टदेवता आणि कुलदेवतांना तो चहा त्यांना ठेवा. तुम्ही नाश्ता जरी कुठला केला, पोहे करा, काही करा, इडली करा, डोसे करा, तुम्ही कुठला नाश्ता जर केला, समजा मॅगी, तरी ती पहिल्यांदा देवाला म्हणजे तुम्ही जो नैवेद्य घरामध्ये जे अन्न बनवाल ते पहिल्यांदा देवाला गेलंच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि काय 2 मिनटं ठेवायचं, नैवेद्य दाखवायचं आणि ते परत आपण ते ग्रहण करायचं. आणि कुठलंही दुपारचं नैवेद्य, संध्याकाळचं नैवेद्य तुम्ही जे कराल, भाजी भाकरी जे कराल ते भगवंताला ठेवलंच पाहिजे. आणि नैवेद्य ठेवताना काळजी अशी घ्यायची की 2 चपात्या, 2 भाकरी ठेवायच्या, सिंगल कधी ठेवायची नाही. भात ठेवायचा, भातावरती वरण ठेवा. जर वरण नसेल केलं तुम्ही जे कराल, डाळीची आमटी ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जे भाजी कराल, तुम्ही जे खाल तो नैवेद्य पहिला भगवंताला म्हणजे तुमच्या कुलदेवताला आणि तुमच्या इष्टदेवताला गेलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आता
अशा प्रकारे या देवाचे जे नियम आहे तुम्ही ते सर्वांनी पाळा. आता पूजा न करता देवघरात जेवणे, कपडे ठेवणे, वादविवाद करणे हे सगळं टाळायचं. अपवित्र अवस्थेत म्हणजे अंघोळ न करता रजस्वला स्त्री असेल, मृत्यू, सूतक काळात पूजा करणं हे टाळायचं. लक्षात ठेवा. जुन्या फुलांचा पुन्हा वापर करायचा हे सुद्धा टाळायचे. नवीनच फुलं तुम्ही प्रत्येक वेळेस भगवंताला अर्पण करा. लक्षात ठेवा. ह्या अशा प्रकारे प्रत्येकाने पूजेचे नियम पाळा. आणि आता फलश्रुतीमध्ये काय सांगितलं, शिवपुराणात फलश्रुती सांगितली, नित्यपूजम हरी शंभू स्वर्ण सर्व कामफलप्रदम. म्हणजे रोज जो नित्यपूजा करतो त्या माणसाला घरात शांतता, समृद्धी, आरोग्य प्राप्त होते, पितृदोष ग्रहदोष कमी होतात आणि मनात सतत शिवभाव भगवतात तो माणूस राहतो. लक्षात ठेवा. भगवंताच म्हणून अशा प्रकारे सर्वांनी ही देवपूजेची काळजी अवश्य सर्वांनी करा. आता देवपूजेची शुद्धता कशी करायची, तर देवपूजेमध्ये देवांच्या खाली जे आसन आपण हाणतो तो शक्यतो लाल कपडा हांतरायचा देवांच्या खाली आसन. आणि शक्य तुम्हाला रोज नाही जमलं तर 8 दिवसातून किंवा अमावस्या पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल ह्या तिथींना अवश्य ते झटकून ते स्वच्छ धुवून तुम्ही वाळ दिला आणि दुसरं नवीन वस्त्र देवाखाली हांतरा. मी बघितलं कायकांच्या अक्षरशः तेच लाल वस्त्र 15-15 महिन्यामध्ये तुम्ही तर सगळं ते धूळ बसते. तसं करू नका. आपण बसायला झोपायला आपल्याला व्यवस्थित बेडशीट लागतं, हांतरुणावरती हांतरूनच लागतं. तसं भगवंताला त्यांच्या भगवंताचं आसन आहे. त्यामुळे देवघरामध्ये लाल कपडा हा 8 दिवसांनी बदलला गेलाच पाहिजे. लक्षात ठेवा. देवघरामध्ये कधीही झोपणे, बसून खाणे, फोन वापरणे, वाद घालणे हे सगळं निषिद्ध करायचे. लक्षात ठेवा. असे बऱ्याच प्रकारचे नियम आहेत. आता जर तुम्ही शिवलिंग ठेवा असेल तर नेहमी शालिग्रामापासून शिवलिंग हे लांब ठेवायचं. शिवलिंग आणि शालिग्रामाची एकत्र पूजा करत नाही. लक्षात ठेवा. शालिग्राम हा विष्णू स्वरूप आहे, त्याला तुळशी समेत पूजायचं असतं. गणपतींना सर्व देवांपूर्वी गणपतीची पूजा करायची. देवी कुलदेवता यांचे स्वतंत्र जागी ठेवावी. पितरांचा फोटो सेपरेट ठेवावा असेल तर, नाही शक्यतो नाही ठेवावा. देवांच्या याच्यामध्ये तो ठेवू नये. अशा प्रकारे हे देवतांचे नियम झाले. आणि सर्वांनी लक्षात ठेवा. आता देवघरामध्ये घंटा जी असते ती घंटा ही देवाच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला खालच्या पायरीवरती पाहिजे आणि देवांच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला शंख आणि आज्ञेसहित शंख असावा. लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. आता फुलं, तुळस कुठली अर्पण करायची कोणाला? शिवाला तुळस कधीही देऊ नये. शिवाला बेलपत्र व्हावं. विष्णूला बिल्वपत्र देऊ नये. गणपतीला तुळसी, चंपक, केतकी कधीच नाही व्हायची. गणपतीला दुर्वाच व्हायच्या. देवीला दुर्वा देऊ नये. शालिग्रामाला नेहमी तुळसच आवश्यक. अशा प्रकारचे नियम ह्या देवतांना मानण्यासाठी आहे. शिवाला गंगाजल, विष्णूला शुद्ध जल आणि देवीला सुगंधी जल, गणपतीला दुग्धजल असे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे. अशा प्रकारे आणि देवतांचा पूजा करण्याचा क्रम कसा? तर पहिला गणपतीची पूजा करायची, नंतर वास्तुदेवता कुबेर यांची पूजा करायची, नंतर कुलदेवता इष्टदेवतांची पूजा करायची, नंतर शिव विष्णू देवी यांची पूजा करायची, शेवटी सूर्यनमस्कार करायचा. अशा प्रकारे हा नियम पूजेचा आहे. आता देवांच्या समोर मी सांगितल्याप्रमाणे परत सांगतो की कुठलं वर्तन करायचं कुठलं वर्तन नाही करायचं. देवासमोर नम्रता, मौन, श्रद्धा, प्रेम असलं पाहिजे. मी करतोय असा अहंभाव कधीही नको. सर्व देवकृपेनेच होते. देव माझ्याकडून करून घेतो अशी भावना देवपूजेमध्ये झाली पाहिजे. शिवाय देवासमोर नेहमी उजव्या हाताने क्रिया करायच्या. डावा हात फक्त तुमच्या सहाय्याला वापरायचा आहे. सर्व उजव्या हातानेच करायचं. लक्षात ठेवा. प्रसाद घेतल्यानंतर काही वेळ शांत बसायचं. देवाला दिवसातील कर्म अर्पण करा. म्हणजे देवाला मी काही जे कर्म केलं देवा ते सर्व अर्पण तुम्हाला करतोय. लक्षात ठेवा. आता देवांच्या वस्त्र आभूषणाचे नियम काय आहेत? तर दररोज वस्त्र बदलणे शक्य नसतं. मी मगाशी सांगितलं किमान दर पौर्णिमा, अमावस्या, एकादशीला बदलावे. देवांच्या वस्त्रांना धुवून सूर्यप्रकाशात स्वच्छ वाळवावं. देवांना तुटलेले दागिने, माळा, पुष्प कधीही वापरू नये. देव म्हणजे शुद्धता, श्रद्धा आणि समर्पण. आपल्या पूजेत मोठेपणा नाही, शुद्ध भाव सर्वात मोठा नियम आहे. लक्षात ठेवा. म्हणून देव ही श्रद्धा, मनपूर्वक देवाला श्रद्धा करा. तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. आणि सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठा. लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे सर्वांनी या नियम सर्व पाळा. कारण की मी बरेच जणांचे मला माझ्या टाकाचे फोटो आले, व्हिडिओ आले, मी बघितलं. त्यामध्ये खूप विचित्र देवांची ठेवते. आता मी तुम्हाला लवकरच 5 पायऱ्यांमध्ये देव कसे मांडायचे हा व्हिडिओ बनवणार आहे. तर देवपूजेचे हे नियम सर्वांनी
सर्वांनी अवश्य पाळा. देवाला नैवेद्य दाखवा, देवाची पूजा असे करा. देवांना अष्टगंध लावा, पांढरा गोपीचंद लावू नका, त्यामध्ये अष्टगंध मिक्स करा, चंदन मिक्स करा, चंदन पावडर मिक्स करा, पण देवांना तुम्ही ती लावू शकता. पांढरा गोपीचंद लावू नका सर्वांनी. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, देवपूजात जे अष्टगंध लावतात देवाच्या कपाळा लावा. काही काहींचे मला फोटो आले तर अक्षरशः देवांच्या नाकामध्ये, डोळ्यामध्ये, नाकामध्ये सगळं ते असा टिक्का लावतात. तर व्यवस्थित देवाच्या कपाळावरती ते अष्टगंधा टिक्का लावला पाहिजे. म्हणजे आपण अष्टगंध लावतो, देवाचं नाक डोळे जपून ते अष्टगंध लावा. लक्षात ठेवा, मांडला तर देव आहे, कारण की शेवटी आपण कुलदेवत म्हणतो, देव म्हणतो, त्यामुळे ते साक्षात भगवंत समोर आहे अशी संकल्पना ठेवून सर्वांनी. आणि कसं पण घेतलं, धाडधाड घेतलं असं करू नका. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक पाहायला मिळालं, मी बऱ्याच भगिनी काय अक्षरशः म्हणजे त्या तांबण्यामध्ये देव घ्यायचे, किचनवरती जायचं. ती काय भांडी आहेत का किचनमध्ये, त्या बेसिंगमध्ये घासायला? कशी संकल्पना लोकांची. देवपूजा ही देवासमोरच घेतली पाहिजे, किचनमध्ये देव घासते, ती काय भांडी नाही आहेत. अक्षरशः महिलांमध्ये मी बऱ्याच घरांमध्ये बघितलं आहे की देव घ्यायचे तांबण्यामध्ये, किचन जायचं, घासं बसायचं. असं करू नका. देवता आहे ती, लक्षात ठेवा. आणि नाजूक, तुम्ही जेवढ्या नाजूक ह्याने हाताळा, बाबा साक्षात भगवंत आहे, भगवंत आपल्यासमोर आहे. जसं लहान बाळाला आपण नाजूक ह्याने आंघोळ घालतो, त्याचं व्यवस्थित आवडतं, त्याप्रमाणे भगवंताची श्रद्धापूर्वक सेवा करा, पूजा करा. सर्वांना सर्वांनी हे नियम सर्वांनी लक्षात ठेवा, हे सर्व नियम पाळा आणि अवश्य अशा प्रकारे पूजा करा. धन्यवाद.